सोडवलेले आपण. इज इट? ओके. 9चा आन्सर 2 आलेलं आहे. सगळ्यांचं आलंय का बघा जरा. 9चं 2. मॅम 2 नाही 3 आहे. तुझं किती आलंय? 3. 3. 2 कोणाकोणाचं आलंय? श्रेयाचं आलंय. नाही नाही आलं. मॅम ते सबट्रॅक्शन करायचंय. एक थर्ड मिनिट, ना माझा आन्सर. थर्डच आहे का? थांबा, माझं कुठं काय मिस झालंय का मला एकदा चेक करू दे. नाही, आपण 6च केलते मॅम ना. तुम्ही इंटरनॅशनल नंबर मध्ये नाही केलंय. तुम्ही इंटरनॅशनल नंबर मध्ये नाही घेतलंय. हा मॅम. एक मिनिट, कोण बोलतंय? सुरू करायचं होतं. एक मिनिट, एकेकाने बोला. आपण 6 घेतले होते का 8 घेतले होते? त्रिशा 8 घेतले होते मॅम. 7 पासून सुरू 8 करायचंय. घेतले. हा नाही 8 पासून होता गेला. अबॅकसचं हा. नव्हतं घेतलं. 7 अबॅकसचं नव्हतं पर्यंत घेतलं. आलेलो आपण. बरं, 7चं सांगा मला. 7चा आन्सर काय आहे? चलो बताओ. 3. बी आणि सी थर्ड. बी आणि Third. सी. बी आणि सी. एक मिनिट हा. मॅम म्हणजे तो ऑप्शन येत असेल. 7चा yes, बी अँड सी सगळ्यांचं आलंय का बघा. जर कोणाचं जरी चुकलं असेल ना, Yes. मी लिहून घेतेय. एकदा चेक झालं की मी परत समजून सांगणार. फक्त एकदा सगळ्यांची चेक करूया. ओके, कोणाचं जरी चुकलं तरी मी लिहून घेतेय. 7चं आलंय का सगळ्यांचं? बी अँड सी म्हणजे ऑप्शन नंबर 1. येस. ओके, श्रीशा येस मॅम. होमवर्क दिलता ना आपण तो चेक करतोय की सगळ्यांना जमलाय का. ओके, ज्यांचे कोणाचे ऑप्शन चुकले असतील त्यांनी मला सांगावं. मी लिहून घेते तो क्वेश्चनचा नंबर, म्हणजे मग बोर्डवर मी परत समजून सांगणार तो क्वेश्चन. ओके, जास्त जरी चुकले असतील तरी इट्स ओके, आय विल मॅनेज. ओके, तुमची सुरुवात आहे, मी रागवणार नाही, पण तुम्ही सांगणं काम आहे. ओके, सांगितलं नाही तर मी पुढे जाईल पण तुमचं नुकसान होईल. सो तू ओपन केलंयस का तुझं नोटबुक? त्रिशा काढलंय सोडवलेलं? ओके, त्रिशाने काढलंय. ऑप्शन नंबर 1 7चं. अनु कॅमेरा ऑन कर बेटा. मॅम 2 मिनिट्स. कर. बर श्रीशा. ओके चलो. 8चं किती आहे? 3. 8चं थर्ड. सगळ्यांचं बघू दे, सगळ्यांचं बघू दे मला. ओके, व्हेरी गुड. श्रीशा आणि अनुचंच नाही माहिती मला. श्रीशा 8चं किती आलं बेटा? तेजस तू केले का? तेजू युअर कॅमेरा इज ऑफ. येस मॅम. 8चं क्वेश्चनचं आन्सर केलंयस का? 1799. ओके, ऑप्शन नंबर सांगायचं बेटा फक्त. 3 नंबरच आहे. बरोबर आहे. श्रीशा तू केले? आलंय बरोबर? येस. ओके येस, ठीक आहे. 9चं 3 आहे का बरोबर? 9चं 3. मॅम मला क्वेश्चन नाही कळला तो, म्हणजे कळलं नाही कसं करायचं. 9 नंबर ठीक आहे, मी लिहून घेतेय. ओके, सगळे चेक झाल्याच्या नंतर येऊया त्याच्यावर. मॅम मी पण घेतली. बाकीच्यांचं आलंय का? काय बाकीच्यांचं आलंय? मॅम तुम्ही Yes. 9चं काय म्हणला? 9चं 3 आलंय का तुझं? नाही मॅम, सेकंड आले. बरं ठीक आहे, मी लिहून घेतलंय. करूया आपण. 10चं 1. ओके, आलंय. त्रिशा येस. व्हेरी गुड. हात वरती कोणी केलं? हा 1. ओके, म्हणजे 10th पर्यंत आहे. 11चं 1. 11 येस अनु. मॅम काय चाललंय? कुठलं टेक्स्टबुक चाललंय? मी नव्हते ना म्हणून. बर, मग तू कोणाला तरी विचारणं तुझं काम आहे का नाही? क्लास मधून कोणाला तरी इन्क्वायरी करणं तुझं काम आहे का नाही?
बरं ठीक आहे, इट्स ओके. पेज नंबर, आता तू एक्सरसाइज सोडवली नाहीये, फक्त लक्ष दे आता काय करतायत ते. हे वालं का? नाही, रेड वालं टेक्स्ट बुक मधले पेज नंबर 198. फक्त होमवर्क चेक करतेय मी सध्या. होमवर्क चेक करतेय. 11चं 1 आलंय का सगळ्यांचं? पटपट सांगा चला. येस. येस. त्रिशा. येस. ओके. हर्ष, पटकन मला थंब करायचे. ओके, चलो 11चं आलंय. 12चं 1. ओके, येस येस. राजवीर, 12चं 1. येस मॅम. आपण आन्सर चेक करतोय सगळ्यांचे बरोबर आलेत का. 12चं 1 आलंय. मॅम ऍडजेक्टिव्ह विचारले नाही तिथं. 12चं 1. अनु 2 मिनिटं थांब बाळा. 198 रेड कलरचं बुक आहे. हा, आणि आता क्वेश्चन नाही विचारत आहे मी, फक्त आन्सर चेक करतेय सगळ्यांचे. हा, त्यांनी सोडवली आहेत म्हणून ते आन्सर सांगतायत. आता ऑन द स्पॉट नाही विचारते मी. ओके, फक्त आन्सर विचारतेय. क्वेश्चन नंबर 12चं 1. ओके. 13चं 4. मॅम मला नाही कळालं. 13 वाला. येस मॅम. ओके. बाकीचे येस. 13चं 4 आलंय. श्रीषा. हर्षद किती आला? येस. श्रेया डन. 4. हर्षद किती आलंय? केलंच नाहीस का? मॅम 13चा आन्सर कॅल्क्युलेशन मधलं 444 आले. नाही. 4,50,000 येतं. 4,50,000. ओके, ठीक आहे, आपण करूया ते. 14 नंबरचं 3. 14 नंबर 3. येस येस. राजवीर केलं नाहीयेस का तू? बाकी सगळे रिप्लाय करतात. का रे, असं करू नको बरं का यावेळेस राजवीर. हा, ज्या दिवशीचा होमवर्क त्या दिवशी करायचा. पेंडिंग राहिला की परत प्रॉब्लेम होतात. चलो 14चं आलंय. ज्यांनी बाकीच्यांनी थंब दाखवत आहेत ना त्यांचं आलंय. तेजू, तू हात नाही दाखवतोयस. येस और नो काय ते? हा, मॅम 13चं काय आन्सर? 4. ऑप्शन नंबर 4. 14चं 3. मॅम हा, ते तिथं 8 वाले ह्याच्यात ऑप्शनच दिलेत नाहीये. आहे पुढच्या पानावर आहे. पुढच्या पानावर आहे. आपण 14 वर आहेत राजवीर आता. इट्स ओके. चलो 14चं 3. मला थंब दाखवा. मॅम ना सांग मी नाना पाठ भेटत. येस. 14 3. येस. त्रिशा येस. त्रिशा येस. श्रीषा येस. हर्षद. राजवीर. हर्षद येस ना. ओके, चलो 15चं 2. 15 2. येस. त्रिशा ऍक्टिव्ह झाली एकदम. अशीच राहा. पहिला दिवस श्रीषा, त्रिशा. हा, असंच राहा शेवटपर्यंत. म्हणजे आपण मग एकदम झेंडाच लावूया वरती. हा, माझं फर्स्ट आहे. 15चं का? हा. ओके, ठीक आहे. चुकले बाळा, आपण करूया परत. हा, जे चुकले मी ते लिहून घेते. 16चं 1. सॉरी 2 आहे. मग बरोबर आहे. ठीक आहे, कट केला. 16चं 1. येस. मॅम माझं Yes. 15चं 3 होतं. मग चुकलं तुझं. हा, चेक करूया आपण. चेक करूया. थांब जरा आता. चलो 16चं 1. त्रिशा येस. त्रिशा. श्रेया. ओके, चलो. ओके, हर्षद पटकन दाखव, पटकन. ओके, थांब. 17चं 1. ओके. रॉंग क्वेश्चन आहे. कोणता? मॅम मला नाही कळत. हा. 16चं ऑप्शन रॉंग आहे. ऑप्शन रॉंग आहे. फर्स्ट वालं. हा, 3615. 3615 ऑप्शन नंबर 1 मध्ये. 17 मध्ये.
ऑप्शन नंबर सगळे ऑप्शन चुकीचे आहेत आन्सरच वेगळं येतं. मी सांगायला लागले काय ते 3615 आन्सर आले का तुमचं? बरोबर आहे. ऑप्शन मध्ये नाहीये ते 3615 आहे का? नाहीये ते आहे. काय झालं? 16चं कळालंच नाहीये. सॉरी 17. 17चं. बरं ठीक आहे. करूया. लिहून घेतला. 18चं 1. जल्दी जल्दी. मॅम 17चं काय? 17चं ना ऍक्च्युली ऑप्शन तिथं चुकीचं आहे. ऑप्शन आहे आन्सर आहे 3615. आले का आन्सर तुझं ते? 600. 3600. एकेकाने बोलायचं, हात वरती करायचा प्लीज. 3615. घेऊया आपण तो क्वेश्चन डबल एकदा. 17. राजवीर, एकदा आपण सगळे ऑप्शन चेक करूया. जे समजलं नाही ना ते डबल घेणार आहेत, सो वेळ नको घालूया. 18चा 1. 18चं 1. ओके. राजवीर, पटकन हात दाखवा केला असेल तर. 18 1. ओके. हर्षद? हा, चलो. आन्सर आलंय. बरं, ठीक आहे ना. चालेल. पण मला माहिती नाहीये तू एक्सरसाइज सोडवलेली, त्यामुळे मी तुझं नाव घेत नाहीये. ओके? मॅम 198 पेज नंबर आहे ना? येस. आता 99 वर आलोय आपण. हा? हा. हा, चलो. 19चं ऑप्शन नंबर 3. 19. 3 येतं. अनु, आन्सर किती आहे? मॅम माझं 3rd आलंय. हा, कसं आलं? मॅम तिथं इंटरनॅशनल नंबर करायचंय. तर इंटरनॅशनल नंबर तिथं लावायचेत ना. कसे लावायचे? मॅम तिथं ते नंबर नेम लिहिलेत. मग तसे ते नंबर वाईज लावायचेत. अच्छा, बरं ठीक आहे. चल. 19चं आलंय सगळ्यांचं. कोणाचं चुकलंय का 19चं? ऑप्शन नंबर 3 आहे. चुकलंय का? येस मॅम. बरं ठीक आहे. 4 आलंय माझं. किती? 4 का? येस 3341. मी समजून सांगते. Yes, घेतलंय मी. 20चं किती आहे? 20चं? आता तुम्ही सांगा, मी ऑप्शन नाही सांगत. मी सांगितलं की सगळे हो करताय लगेच. चलो, हर्षद किती आलंय? त्रिशा तू सांग. नाही आलं माझं. बरं ठीक आहे. श्रेया किती आलं? 20चं. अरे मी गप्प बसले की सगळे गप्प. कळत नाही मला तो क्वेश्चन. काय? मॅम माझं फर्स्ट आलंय. फर्स्ट आलंय? नो. श्रीषा तुझं? मॅम मला नाही समजलं. बर ठीक आहे, चला. कोणीच केलं नाही का 20? कोणीच केलं नाहीये? येस, हर्षद किती आन्सर सांग. 3. नो बेटा, नो. ओके, डोंट वरी. 21चं सांगा पटकन. 21. मॅम माझं 20चं फर्स्ट आलंय. येस मॅम माझं पण फर्स्टच आहे. नाही. फर्स्ट नाहीये. 21चं सांगा. येस, 3 आहे 21. स्पष्ट चालेल माझं. मी चुकून ते 21चं सांगितलं. 21चं सांगा आता, चला. पटकन. 21चं 3 करेक्ट आहे. चलो श्रीषा, मी सगळ्यांना चेक करणार आहे. मॅम 20चं काय? थर्ड करेक्ट आहे. मी सगळ्यांचं रफ काम चेक करणार आहे. असं नाहीये की मी फक्त ऑप्शन विचारतीये. त्यानंतर सगळ्यांचं काम चेक होणार. ज्यांनी कोणी उत्तर सांगताय ना त्यांचं सगळ्यांचं काम चेक होणार आहे. ओके, नुसते तोंडी उत्तर सगळे सांगतात. सो मला लगेचच लक्षात येतं काय ते. मॅम मी बुकमध्ये नाही लिहिलेलं. 22चं पटकन कर खाली. मॅम 20चं काय म्हणले तुम्ही उत्तर? 20चं 4 आहे. 20चं 4 आहे.
21 चा 3 आहे, 22 चा 4 आहे. 22 4. कोणाकोणाचं आलंय? मॅम माझं थर्ड आहे. ओके, फोर्थ. नो इश्यू, नो इश्यू. 23 चा 23. येस, त्रिशा. त्रिशा डाऊन. ओके, चला करा खाली. अनु, हर्षद, येस आलंय सगळ्यांना. चलो 24. श्रीशा आलंय तुला? 23 चा 3 आलंय? मॅम मला पण आलं. आलं ना? नाही आलं. श्रीशा किती आलंय तुझं? मॅम मी 22 नंतर नाही केलं. बरं ठीक आहे, चालेल. करूया आपण आता. 23 चा 3 आहे, 23 चा 3 आहे. 24 चा सेकंड. बर. कोणाकोणाचं आलंय सेकंड? ओके ओके. श्रीशानी केलं नाहीये पुढचं. ओके. श्रेया किती? हा 2. हर्षद पटकन सांग. चल आता मला सोडवायचे बाकीचे. 2 बरोबर. तू स्माइली पाठवतो. नाही मी स्माइली पाठवली नाही, फक्त 2 नंबर पाठवला. तो ऑटोमॅटिक येतोय का मग? हा बरं ठीक आहे, चला 25 चं काय? 25. नो 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 नो. माझं बी चुकलंय. हो का गं, चुकू शकत नाही? हर्षद नो. चलो आय विल टेल दॅट. 25 and 26 लास्ट. 26 लास्ट. नो. मॅम 25 चा आन्सर थर्ड आहे का? सेकंड आहे, सेकंड. 26 चं थर्ड आहे. 26 चं थर्ड आहे. चलो. मॅम 24 24 चं 2 आहे. 24 चं 2 आहे. चला आता आपण करूया. जे चुकलेत ना ते करूया. माझ्यासोबत लिहून घ्यायचा सगळ्यांनी. ठीक आहे, चला. क्वेश्चन नंबर 9 ना सगळ्यात पहिले. क्वेश्चन नंबर 9. I'm reading that. What number should be added to 56,056 so that the result becomes 66,055? ओके. त्याच्यामध्ये कोणता नंबर ऍड केला तर आपल्याला 66,055 भेटेल. ओके. तर आपल्याला काय करावं लागतं? त्यांनी सगळ्यात पहिले काय सांगितलं? 56,056 मध्ये कुठला नंबर ऍड केला तर आपल्याला 66,055 भेटेल. तो आपल्याला जस्ट काय करावं लागतं? जो मोठा नंबर दिलेला असतो त्यातून हा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जे सबट्रॅक्शनचा आन्सर येईल तो नंबर आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो. ओके. सो आपण सबट्रॅक्शन करून बघूया. चला सोबत करा. ज्यांचं चुकलं असेल त्यांनी करा आणि मला आन्सर सांगा. 66,055. चलो मॅम बोल. कोणतं चाललंय? मॅम आन्सर आलं माझं. 9 नंबर 198 पेज नंबर. नाही म्हणजे आपण काय केलंय? जरा एक मिनिट, कोणी बोलू नका. जरा एक मिनिट, आपण काय करतोय मला सांगू द्या. आपण आता सगळ्या ऑप्शन्सची आन्सर्स विचारली. त्यामध्ये जी जी आन्सर चुकलेली आहेत कोणाची ते आपण परत एकदा सॉल्व्ह करतोय. म्हणजे कोणाला काही डाऊट नको. सुरुवातीचे काही लेसन्स आपल्याला प्रॉपर घ्यायचे जेणेकरून पुढे जाऊन अडचणी नको. ओके. चला काय आलं सबट्रॅक्शन? बोला. मॅम क्वेश्चन 8 मध्ये ते बेड्स ड्रॉ करायचे आहेत. 9 संपल्याच्या नंतर जाऊ आपण तिकडे. 9 संपल्याच्या नंतर जाऊ. ओके. हा वाला होऊ दे एकदा. सबट्रॅक्शन करा पटकन, आन्सर सांगा. करा. आणि जर कोणाला सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिफिकल्टीज असतील तर त्याच्या वर्कशीट्स
ऑनलाईन अवेलेबल असतात. नसतील तर मला सांगा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पण सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन्स जेवढी होईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा. आन्सर सांगा चला. हु विल टेल द आन्सर? श्रीशा? ओके, हर्षद येते तुझ्याकडे पण पुढच्या क्वेश्चनला. 2 मिनिटं थांब. मॅम मी करतेय. करतीये, ओके, करून सांग. त्रिशा, येस मॅम. आन्सर सांग सबट्रॅक्शनचं. 9,999. येस, 9,999. ओके. नेक्स्ट वीक मध्ये आपण एक सेशन पूर्ण सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन वर घेऊया. ओके, मे बी ऑन मंडे डायरेक्टली. ओके, कारण मला त्यातून कळेल की कोणाला कुठे कुठे अडचणी आहेत. जर बेसिक मध्येच अडचण असेल तर पुढे अजून जास्त अडचणी येऊ शकतात. सो आपण मंडेला एक सेशन घेऊया त्याचं. ओके, चलो. 9th क्वेश्चनचं मग ऑप्शन काय निघालं? 3rd निघालं. आफ्टर दॅट द क्वेश्चन 8 ना राजवीर. जस्ट बीड्स कोणते आहेत ते? पहिल्या बीड्सचा नंबर काय तयार होतो? 4,253. 53. हा, मग त्यामधून जो पुढच्या बीड्सचा नंबर तयार होतो ना, तो सबट्रॅक्ट करायचा. झालं. मॅम मी सांगू काय आन्सर? मला आले कशाचं? आन्सर. सांग सांग किती आले? मॅम मी एक आन्सर सांगू? सांग ना. मॅम. हर्षद 1 मिनिट. सांग ना. 1,799. 1,799 करेक्ट आहे. मॅम करेक्ट सेम आहे. आले माझं. ओके ओके, ठीक आहे. चला आता जाऊया 13. हर्ष, श्रेया माझ्याकडे बघायचं. श्रेया, जे 10 ना? नाही नाही नाही, जे चुकले तिथेच जातोय आपण. सगळे नाही घेत आहेत. काय झालं? हो, बघितलं. एकच सेकंड ना. तुझ्या नोटबुक मध्ये चेक. क्वेश्चन नंबर 13. कोणाचं आलंय, कोणाचं चुकलंय बघा. 13 मध्ये काय सांगते नीट ऐका. मी क्वेश्चन वाचते, तुम्ही पण वाचायचं माझ्यासोबत. द प्राइस ऑफ वन मोबाईल. क्वेश्चन नंबर 13. 13. The price of one mobile phone is 4,500. 4,500 म्हणजे 4,500 म्हणजे किती? 4,500. Isn't it? Okay. 4,500. Which option correctly shows the price of 100 such mobile phones in the international numeral system? ठीक आहे. इंटरनॅशनल न्यूमरल सिस्टीम म्हणजे जे आपण इंग्लिश नंबर्स यूज करतो त्यालाच म्हणतात. मगाशी कोणीतरी काय म्हटलं की आपण घेतलं नाही. तसं नाहीये ते. जे इंग्लिश नंबर्स असतात म्हणजे 1 2 3 4 त्यालाच आपण इंटरनॅशनल नंबर्स म्हणतो. ओके, सो त्याला काय करायचं आपल्याला? 100 नी मल्टिप्लाय करायचे तुम्हाला. जस्ट मल्टिप्लाय दिस नंबर विथ द 100. ठीक आहे. आता हे तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसणार का? नो नीड टू कॅल्क्युलेट. नो नीड टू कॅल्क्युलेट. जस्ट काउंट द झिरोज. जस्ट काउंट द झिरोज. कारण काय? 45 नी 1 ला मल्टिप्लाय करायचे फक्त. ओके, झिरोजचं मॅजिक असतं हे. 45 घ्यायचं कारण 1 आहे इथे फक्त. आणि ह्याचे जेवढे झिरोज होतात तेवढे झिरोज देऊन टाका तिथे. काय आलं? 4,50,000. ओके, जस्ट 1 मिनिट. एक कॉल येतो, मी जस्ट एक मेसेज करते त्यांना. एकच सेकंद थांबा. यार लिहायचं होतं ना.
ओके चलो, सॉरी फॉर द इंटरप्शन. ओके, नाउ द क्वेश्चन नंबर 15. ओके, समजतंय ना? सिंपल सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 15. हाऊ विल यू राईट 22 and a quarter thousand? चल सांगते, एक्सप्लेन करते. मॅम येस. मग आपलं 13चा आन्सर काय आहे? काय मग तेच म्हणतो विचार ना. 50,000. आता इथे लिहिलं होतं बोर्डवर. मॅम तो ऑप्शनच नाहीये. मॅम ऑप्शन मध्येच नाहीये. हा मॅम हा हा हा, एकच मिनिट हा, एकच मिनिट. कितवा होता तो? 13 ना? ओके, येस 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 आहे ते. पण तिथं ऑप्शन मध्ये त्यांनी काय दिलंय, मी परत एकदा लिहिते हा. ते फोन आला ना, त्यामुळे डिस्टर्ब झाला जरासा. ठीक आहे, आता त्यांचे ऑप्शन बघा. आता हा थोडासा क्वेश्चन इझी आहे, पण ऑप्शन्स ट्रिकी आहेत. बरोबर ना? आता पहिलं ऑप्शन वाचा त्याच्यातलं. 450 टेन्स. 450 टेन्स. टेन्स म्हणलं की 1 0 देऊन बघायचा. होतं का हे आन्सर? नाही होत. फर्स्ट ऑप्शन होत नाही. सो सेकंड ऑप्शन आहे 4500 टेन्स. 4500 आणि पुढे टेन्स म्हटलंय. सो 1 0 देऊन बघा. मग इक्वल टू होतं का हे? नाही होत. म्हणजे सेकंड ऑप्शन पण नाही. आता थर्ड ऑप्शन मध्ये सांगितलंय 4500, पण मराठीमध्ये दिले देवनागरी. सो दॅट इज नॉट ऑल्सो. ओके, अँड सी द लास्ट ऑप्शन 4500 हंड्रेड्स. ओके, 4500 हंड्रेड्स. आता हंड्रेड्स म्हणलं की किती झिरो द्यावे लागतील याच्या पुढे? 2 zeros. ओके, हंड्रेड्स. ओके, सो 450000. मग आपला आन्सर काय आलं? हे वाला आलं. ओके, चलो, ही पहिली वेळ होती तुमची. आता हळूहळू लक्षात येणार तुमच्या. ओके, जेव्हा आन्सर्स देतात ना, कधी कधी ते टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स असे वर्ड्स मध्ये पण करून देतात. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. ओके, फॉर रीडिंग ऑलवेज. 4500. लिहून घे ना, लिहून घे. हा, आता इथून पुढे सोडवूनच करायचे सगळे क्वेश्चन. नाव जाऊया का पुढे? 15 ला जाऊया. येस. येस. ओके, चलो 15 काय सांगतो? हाऊ विल यू राईट 22 and a quarter thousand? 22 and a quarter thousand कसं लिहिणार? सिंपल आहे ना? सगळ्यात पहिले 22,000 लिहायचं. 1 2 3 आणि त्यामध्ये क्वार्टर थाउजंड इन्क्लूड करायचं. क्वार्टर थाउजंड मीन्स 250. येस, इज इट? हा, चलो 250 झालं. उत्तर आलं. आलं 22,250. That means 22 and a quarter thousand. Okay? Okay, don't play with hairs. They just sit properly. Sit properly. Chalo. Chalo, now move to the question number 17. Okay? Question number 17. हा, 17 मध्ये काय झालंय माहितीये का? तिथे जे ऑप्शन आहे ना, आन्सर आहे ते ऑप्शन मध्ये प्रेझेंट नाहीये. पण आपण आन्सर काढूया, मग मी सांगते तुम्हाला काय त्याचा आन्सर. ठीक आहे? क्वेश्चन असा आहे, हाऊ विल यू राईट द रिझल्ट ऑफ 1515 प्लस 801 क्वार्टर प्लस 1203 क्वार्टर. ओके, रिटर्न इन द इंटरनॅशनल न्यूमरल सिस्टीम. जस्ट ऍडिशन करायची आहे तुम्हाला तिथे. काय करायचे तिथे? तीनही नंबर ऍडिशन करायचे. जर ऍडिशन केलं तर तुमचा आन्सर किती येणार तिथे? ऍडिशनचा आन्सर सांगा मला तुमचं. थांबा एका मिनिटात करून बघतो. ऑप्शन नका सांगू, कारण ऑप्शन तिथे नाहीये. 3615. बर, थांब, आता मला बाकीच्यांचं पण ऐकू द्या. मग सगळ्यांचं सेम आलं तर सांगते मी तुला. ओके, वेट. मॅम किती वेळ चालू आहे? ते 17 चा आन्सर काय आलंय सांगा. तिथे ऑप्शन नाहीये. येस, कीप इट डाऊन. 17चा. येस येस हर्षद, ठेव खाली ठेव. चल, चलो
त्रिशा, श्रेया, तेजस, हर्ष, सांग आन्सर सांग. मी 15चं परत एकदा सॉल्युशन लिहिता का? बरं, हे 17चं झाल्याच्या नंतर लिहिते. ओके, Answer आले. 17चं ऍडिशन करून सांग. किती आलं श्रेया? 13,150. परत कर चल. 1515. मॅम 2690. अजून कोणाकोणाला ओरडा खायचाय? अजून कोणाकोणाला ओरडा खायचाय? ऍडिशन मध्ये चुकता का रे तुम्ही? हा, मॅम हर्षद तुझं बरोबर आहे. हर्षद तुझं बरोबर आहे. सगळ्यांचे Okay. कॅमेरा ऑफ आहे. बाळा नेटवर्क इश्यू असेल तुझ्याकडे. 1 2 7 5. ओके, चलो ऍडिशन करूया आपण. 5 1 5, 5 2 15, 5 3 सॉरी 5 1 5, 5 2 10, 5 3 15. Carry 1, 7 plus 2, 9, 10, 11. Okay, here is 1 again. 8 plus 2, 10, मॅम plus 5, 15, plus 1, 16. Carry 1. So 1, 1, 1, 3. 3,615 is the answer. Okay? आलंय सगळ्यांचं? मॅम माझं Is it 3,715 आलंय. नाही, इथे चेक कर आता. इथे चेक कर काय झालंय ते. सोडवलंय मी. ओके? ऍडिशन मध्ये निदान चुकू नका कुणीही. व्यवस्थित करत जा. ओके. बर. राजवीर 15 मध्ये काय प्रॉब्लेम आहे तुला? 15 मॅम ते सॉल्युशन लिहायचं होतं, डाऊट नाहीये. हा, सिंपल आहे बघ. 22,000 आधी लिहून घ्यायचं करताना आणि नंतर 1/4,000. मग 22 आणि 1/4,000 म्हणजे काय होणार? 22,250. सिंपल आहे ते वाला. मग त्याचं Okay. डायरेक्ट ऑप्शन लिहू का? हा, ऑप्शन आहे ना तिथे सेकंड नंबर. सॉल्युशन लिहायचं ना मॅम? सोल्युशन लिहायचंय पण आता मगाशी तू लिहिलं नाही ना. हा, 22,000. येस, कोण बोलताय? अनु आहे का? येस हा, बोल ना. मॅम, आता माझं बी आन्सर आलं. आलं 3,000. ना? 3,615. Okay, चलो move to the next question. Question number 19. 19 कडे येऊया. चला, रेडी एव्हरीवन? येस येस करेक्ट आहे तेजू. चलो 9. In wedding ceremony, women's seats are numbered from मॅम 900. आन्सर काय? 17चा आन्सर 3,615 आहे. तर तुम्ही काय करा, ऑप्शन नंबर 1 ला ते आन्सर लिहून घ्या. त्या आन्सरला सर्कल करा 1065 ला आणि त्याच्या जागी 3,615 लिहा. ओके, हर्षद नेटवर्क नाहीये का बेटा तुला? 3,000 किती? 615. See here. Here it is on the board. मॅम ओके, चला आता क्वेश्चन नंबर 19. आता 19 वर येत आपण. मागचं पुढचं सांगायचं नाही होईपर्यंत. आता मला कंटिन्युअसली जाऊ द्या. झाल्याच्या नंतर जर डाऊट असेल तर सांगा. क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय सांगितलंय? इन अ वेडिंग सेरेमनी, तुम्ही पण वाचा. Women's seats are numbered from 917 to 2,424. ओके, तिथे नंबर्स पण दिलेत त्यांनी तुम्हाला कुठून कुठपर्यंत येते. हाऊ मेनी सीट्स आर देअर इन टोटल फॉर वुमेन? ठीक आहे, म्हणजे लेडीज साठी, वुमेन साठीच्या सीट्स दिलेल्या आहेत. ओके, आपण घेणार आहेत ते बाळा, घेणार आहेत. जे आपण घेतोय त्याच्यावर फोकस करा प्लीज. सो त्या सीट्स किती आहेत वुमेन साठी? तर मग आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये 2424 मधून म्हणजे 2,424 मधून 9,017 सबट्रॅक्ट करायचं. ओके, सबट्रॅक्ट? पण नंतर परत येस सबट्रॅक्शन करायचंय म्हणजे टोटल सीट्स वुमेन साठी किती आहेत ते भेटतील आपल्याला.
पण 9,917 जो नंबर आहे त्याला पण काउंट करायचंय. तो जे आन्सर येईल त्यामध्ये 1 नंतर ऍड करायचंय. सो फर्स्टली तुम्हाला काय करायचंय, चला सबट्रॅक्शन करा पटकन. लिहून घ्या माझ्यासोबत, ज्यांचं चुकलं असेल त्यांनी लिहून घ्या. सबट्रॅक्ट करा आणि जे आन्सर येते त्यामध्ये 1 मिक्स करा. कशामुळे? कारण 7 ला पण पकडायचंय आपल्याला, तिथून वुमेन्सच्या सीट आहेत त्याच्यामुळे. येस 1507. आन्सर का? हा हा. आणि मग त्यामध्ये आता 1 मिक्स कर. 1 मिक्स केला 1508 येणार. 1 मिक्स का केला आपण? कारण सीट्स कुठून अलोकेट केलेल्या आहेत लेडीज साठी? 917 पासून अलोकेट केल्यात. पण सबट्रॅक्शन मध्ये 17 मध्ये हा 17th जी सीट आहे ती पण सबट्रॅक्ट होतीये. बरोबर आहे ना? पण ती सबट्रॅक्ट करायची आहे का आपल्याला? नाही करता येणार. सो इथे सबट्रॅक्शन झाल्यावर आपण त्याला सेपरेटली ऍड करून टाकलंय. ओके, लिहून घ्या सोल्युशन. श्रेया तुझं आलंय का 19चं? Then ma'am, बर, डन. ओके, यशोथम मॅम 19th ऑप्शन काय? 19चं हे बघ, हे आन्सर कुठे सांग? थर्ड ऑप्शन आहे, थर्ड. तू पीडीएफ ओपन केली का तुझी? नसेल केली तर इट्स ओके, तू आन्सर लिहून घे फक्त. 17th 17th 17चं 17चं ऑप्शन इनकरेक्ट आहे. ऑप्शन इनकरेक्ट आहे. ऑप्शन इनकरेक्ट आहे. आपलं आन्सर जे होतं ते लिहून घ्यायचं फक्त तिथे. चलो नाउ मूव टू द क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20. त्यांनी डिजिट्स दिलेत आपल्याला काही. काय डिजिट ते? 980005 and 4. ओके, मग यापासून काय बनवायचंय? विच ऑप्शन शोज द स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर? Smallest 5 digit even number. Underline that word. Underline that word with the pencil. मॅम तुम्ही Okay. बोला ना, कशाला काय? अंडरलाईन करायचे? कशाला अंडरलाईन? Smallest 5 digit even number. कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर सांगितलं का? नाही. त्यांनी काय सांगितलंय? स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर कोणता तयार होणार या नंबर पासून. बरोबर ना? सो कोणता नंबर तयार होऊ शकतो? कोणता होईल? 4098. काय म्हणतीये? 4598. ते 4000 आहे का 40,000 आहे? 40,000. मॅम 40,598. 40,000 आहे. 40,598. बरं ठीक आहे. पण आता आपण तयार करूया नंबर. असं नुसतं डायरेक्टली उत्तर बरोबर नाही ना? बरोबर नाही ना? सो आपण तयार करूया. सगळ्यात छोटा नंबर पण तो इव्हन भेटला पाहिजे. तो तयार करूया 4. 0 ला सगळ्यात सुरुवातीला घेता येतं का? नो, नॉट अलाउड. No. 0 इज नथिंग. 40598. हा बरोबर आहे, बरोबर आहे. टायपिंग मध्ये वेळ नका घालू. डिस्ट्रॅक्ट होतात तुम्ही. चलो 4 नंतर 0 घ्यायचा. घेतला. त्यानंतर तुम्ही 5 घेऊ शकता. आता 9 आपण शेवटी टाकू शकतो का? नाही, कारण आपल्याला शेवटी इवन नंबर पाहिजे. सो 9 ला सुरुवातीला घेऊया आणि 8 ला शेवटी. सो सगळ्यात छोटासा इवन नंबर कोणता भेटला? 40,598. डन. बस घे ना. नाही ना दुखत? ठीक आहे. एक मिनिट.
ठीक आहे, जा आराम कर. क्वेश्चन नंबर 20 आलंय, सगळ्यांनी लिहिलं? ओके, चलो क्वेश्चन नंबर 22 नाव. चलो, अनुला रिव्हिजन पाहिजे होता, अनुसाठी स्पेशल रिव्हिजन व्हायला लागले. अनु, सगळे हार्ड क्वेश्चन रिवाइज होते. Isn't it? 22 क्वेश्चन काय सांगतो? Which of the following option contains the largest number written in the international numeral system? ओके, खाली दिलेले जे नंबर आहेत त्यापैकी सगळ्यात लार्जेस्ट नंबर कोणता आहे? सगळ्यात लार्जेस्ट कोणता आहे? कोणता असेल सांगा? 4 नंबर. ओके, अजून? येस, 8 9. हर्ष, टाईप करतोयस का तू? मला ऑप्शन सांग ना. येस, 4च आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. हा, येत नाहीये का? सांगू मी? 4th आहे का? येस, 4th आहे, पण कसं आलं ते कळतंय का? येस, 4th आहे. आता तुमच्याकडे कोणते कोणते नंबर आहे बघा. सगळ्यात आधी लार्जेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर मोजताना काय प्रिकॉशन घेतो आपण? सांगा बरं श्रीषा. तुझ्या सपोज समोर नंबर दिलेत, काही नंबर 3 डिजिट आहेत, काही नंबर 4 डिजिट आहेत, काही 5 डिजिट आहेत. ओके, आणि तुला सांगितलंय सगळ्यात लार्जेस्ट नंबर शोधायचा आहे, तर तू सगळ्यात आधी काय करशील? त्याच्यातले डिजिट्स वाचशील का ते किती डिजिट नंबर आहे ते बघशील? किती डिजिट नंबर आहे? बरोबर ना. आणि त्यानंतर सगळ्यात इनिशियल पोझिशनला जो डिजिट असतो तो आपण चेक करणार, लार्जेस्ट किंवा स्मॉलेस्ट बघताना. तसंच करतो ना, बरोबर का नाही? मग तसं जर का केलं तर आपल्याकडे कोणता कोणता नंबर मोठा भेटतो? 1 आणि 4. 1 आणि 4, कारण सेकंडचा विषय संपला. सेकंड मध्ये 908009, हा तो पण कन्सिडर करू शकता तुम्ही, तो पण कन्सिडर करू शकता. पण त्याच्यामध्ये मध्येच काय केलं त्यांनी? मराठी नंबर ऍड केलेत, मराठी नंबर ऍड केलेत. सो वी विल नॉट कन्सिडर दॅट. 1 आणि 4 मध्ये कंपॅरिझन करा. आता 1 मध्ये नंबर काय? 909009, म्हणजे 8009 झालं. बरोबर का नाही? 8009 झाला. आता त्याच्या पुढचा बघा, 4th नंबर. 4th नंबर काय? 908900. मग आता हे 8000 झाला, आता झाला 8900 झाला. बरोबर का नाही? हे समोरचे दोन्ही डिजिट सेम आहेत, बरोबर ना? म्हणजे समोरच्या 2 डिजिट मध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला चेक इथं करावं लागेल. इथे 80 येतो आणि इथे 89 येतो. मोठा कोण आहे? हा मोठा आहे का हा मोठा आहे? खालचा वाला. That's why the option number 4 is the correct answer. Okay? Yes. Write this method. Write this method. 1 and 2. म्हणजे चुकी नाही होणार मॅम मी तुमची. छोटी लिहिलेली ऑलरेडी होमवर्क काय? होमवर्क मध्ये मी काय? ऑलरेडी तू होमवर्क मध्ये मी लिहिली केलंय, आहे. तू केलंय. ज्यांचं चुकलंय ना त्यांच्यासाठी सांगते, त्यांनी लिहून घ्या, म्हणजे नेक्स्ट टाइम परत अच्छा. चुकायला नको. बरोबर ना? येस, डन. 22 झाला. आता हे खालचे सगळेच सांगायचे. तर 23, 24, 25, 26. ओके, 23 काय सांगतो? हाऊ मेनी सिम्बॉल्स आर देअर इन इंटरनॅशनल न्यूमरल सिस्टीम? 10. किती आहे? 10. हा, मी MCQ मध्ये पण टाकलं होतं चॅनलवर, तुम्ही बघितलं असेल तर, पहिल्या दिवशी टाकलेलं. येस, 10 आहेत, 0 पासून 9 पर्यंत. येस राजवीर. मॅम सोल्युशन नाहीये काहीच त्याचं? सोल्युशन काहीच नाही. इंटरनॅशनल न्यूमरल सिस्टीम मध्ये किती डिजिट्स, कोणते कोणते सिम्बॉल्स आहेत? 0 1 2 3 अप टू 9. मग हे टोटल किती झाले? 0 पासून 9 पर्यंत 10 झाले. हा, मग त्यामध्ये सोल्युशनची काय गरज आहे? तोंडीच आहे ना. आणि ते लिहिलेलं आहे आपण पहिल्या दिवशी नोट्स मध्ये आहे आपल्या. नाव द क्वेश्चन नंबर 24. 24 सिंपल आहे, 2 नंबर आहे ना. येस. व्हॉट इज द पॅटर्न देअर? What pattern is there? +5. Plus, yes, +5 pattern is there. Okay.
+5 पॅटर्न इज देअर. ओके, चलो, ज्यांचं थोडस जरी चुकलं असेल त्यांनी एक लक्षात घ्या फक्त. 9999809985. पुढे काय? 9990 आणि 9995. मी खाली करते हा, कंटिन्यू. काय होतंय यांच्यामध्ये? +5, यांच्यामध्ये पण +5. मॅम इकडे पण तेच आहे. +5. +5 अरे बाळा हर्षद, ज्यांचं चुकलंय ना त्यांना सांगतेय बेटा, सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचंय का नाही? सो इथे शेवटी काय येणार मग? 9995. याच्यामध्ये जर 5 ऍड केले तर काय होणार? 5 + 5 10, कॅरी 1 10, कॅरी 1 10, कॅरी 1, here is 10. So 10,000. Okay, and then it's continue with +5 pattern. Here is +5 pattern. मॅम सेम आन्सर आहे. Very good. चलो, कितवा होतं हे? 24 होतं ना? This solution was the 24. ठीक आहे. आता 25. 25 मध्ये काय आहे? काय सांगितलं त्यांनी? Which option is incorrect? Which option is incorrect when the given word numbers are converted into international numeral system? चुकीचं कोणतं आहे त्याच्यामध्ये? चुकीचं कोणतं आहे? काय येणार मग? सेकंड. बर, बाकीचे पण सांगा. थर्ड. थर्ड. वन मिनिट हा. एकच मिनिट थांबा, मला चेक करू द्या फक्त. मला चेक करू द्या. 22 and 1/4,000. 1 फर्स्ट. फ्रेश. 7. Spelling. ऐका. म्यूट कर श्रेया, म्यूट कर. Listen everyone carefully. Here is small correction in the options. Okay. तिथे फर्स्ट ऑप्शन मध्ये 22 and 1/4,000 आहे. 22 आहे तर तिथे 12 हवंय. 12. ओके, 12 हवंय तिथे. 22 च्या जागी 12 करा. फर्स्ट ऑप्शन मध्ये 22 आहे ना श्रीषा? बघ फर्स्ट ऑप्शन बघ. क्वेश्चन नंबर मॅम 25. आन्सर फर्स्टच आहे. तिथे इनकरेक्ट सांगितलंय. बरं, मग इनकरेक्ट मध्ये हर्षद मला एकदा एक्सप्लेन करू दे. आता पूर्ण मला एकदा एक्सप्लेन करू दे. हा, चल. तर तिथे 12 करा. केलं सगळ्यांनी? बर, आता फर्स्ट ऑप्शनचा विषय संपलाय. जरा 1 मिनिट ऐकून घ्या पूर्ण माझं, ठीक आहे? आणि सेकंड ऑप्शन मध्ये सांगितलंय 3/4 of 7,000. 7,750. 7,750. त्याचं 3/4 किती आहे? ओके, तर ते समोर यायला पाहिजे. सो तुम्हाला काय करावं लागेल? जो नंबर दिलाय 3/4 of 7,000. ओके, याला सगळ्यात आधी काय करावं लागेल? 4 नी डिवाइड करावं लागेल तुम्हाला. 4 नी डिवाइड केलं तर तुमचं आन्सर काय येतं? चलो बताओ. 4 नी डिवाइड करा, डिव्हिजन करा पटकन. माझ्याकडे आन्सर रेडी आहे, तुम्ही करून दाखवा फक्त मला.
हर्षद कर डिव्हिजन पटकन. हर्षद कॅमेरा का ऑफ करतो सारखा? मॅम ऑन आहे. बरं डिव्हिजन कर आणि मला आन्सर सांग पटकन. आपल्याला 7,000 चा Ma'am. 3 क्वार्टर. हा 3,000. 3,000. श्रेया 4 नी डिवाइड केल्यावर 3,000 नाही येत. सावकाश कर डिव्हिजन. 4 1 जा 4. किती येणार? 7 मधून 4 गेले. दिसतंय का? एक मिनिट मी जरा पुढे घेते. 3. हा थांबा मला पुढे घेऊ द्या कॅमेरा म्हणजे सगळ्यांना दिसेल व्यवस्थित. मॅम माझं 3,000 आलंय आणि नो नो नो. मॅम माझं 175 आलंय. ओनली 175. So Yes, ma'am. 1,750 आले. शेवटचा एक झिरो विसरलीस तू घ्यायचा त्रिशा. येस 1,050. येस गुड बॉय. व्हेरी गुड बॉय. त्रिशा ऑलमोस्ट नियर. त्रिशा शेवटचा झिरो पकडायचं विसरलीस तू. ए कॅमेरा ऑफ करून खायचं नाहीतर थोडं 10-15 मिनिटं थांब अजून. झालं आलं ना तुझं उत्तर राजवीर. आता त्याला पुढची प्रोसेस आहे अजून जरा थांब. पुढची प्रोसेस आहे अजून. बरं बोल काय म्हणतो? 25 चं काय म्हणला? ते पहिलं. नाही अजून आन्सर आलं नाहीये तुझं. आधी सगळ्यांचं डिव्हिजन येऊ दे. ओके 7 मधून 4 गेला किती राहिला? चल मॅम सांग. आन्सर आले माझं. ओके Ma'am, 175. मॅम 1,750. येस 50 येतं 50. आपण करूया 1,750 मॅम. 50च येतं. आपण करूयात ना. ओके चलो 7 मधून 4 गेले 3 राहिला इथं 0. सो 4 7 जा 4 7 जा 28. Here 20. subtraction. Yes. 10 minus 8 2. Okay 0. 4 5 जा 20. Okay. So now again take that 0 down. आता 0 नी डिवाइड करायचं डायरेक्टली. 4 0 जा इथे काय आला? 4 0 जा 0. ज्यांना डिव्हिजन मध्ये थोडंसं जरी कन्फ्युजन आहे त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. आता आपलं काय आलं? क्वार्टर भेटलाय आपल्याला. कशाचा? 7,000 चा. जर आपल्याला 3 क्वार्टर काढायला सांगितलं तर सगळ्यात आधी आपल्याला क्वार्टर काढावा लागतो. कुठे चालले? मला वाटलं डॉक्टर. चलो तर आता याला काय करायचं? 3 नी जर मल्टिप्लाय केलं आपण तर आपल्याला 7,000 चा 3 क्वार्टर भेटतो. याला 3 नी मल्टिप्लाय करायचं. चलो 1,750 मल्टिप्लाइड विथ 3. टेल मी द आन्सर. येस हर्षद बोल. माझा कॅमेरा ऑफ आहे. हो रे कस काय? चलो मल्टिप्लिकेशन करा पटकन सांगा. Ma'am, I drink water. हा पण मला आन्सर पटकन सांगा. पाणी प्यायचं. पाणी प्यायचं. हा मॅम, सांग अनु. 32,250. याचं मल्टिप्लिकेशन केलंयस? परत Ma'am, एकदा answer कर अनु. आलं. अनु परत कर. किती श्रेया? 5,850. 5,250. कोणाचं आलंय? मॅम 5,250. येस राजवीर सेम ना. येस 5,250. Yes. 5,250. चलो म्हणजे 3 क्वार्टर ऑफ 7,000 इज 5,250. बट ऑप्शन मध्ये तुम्हाला काय दिले त्यांनी? सेकंड नंबरच्या ऑप्शन मध्ये बघा बरं काय दिले? 22. 7,750 दिले म्हणजे त्यांनी तिथे रॉंग दिले ते.
So incorrect option is the second option of the question number. Yes. हा, पण तू कसं केलं होतं ते मला माहिती नाही. बट आपल्याला कधी पण कुठल्याही ह्याचा 3/4 काढायला सांगितलं. त्या दिवशी कोणी विचारलं होतं मला 3/4? त्रिशाने विचारलं होतं काय की 3/4 कसा काढायचा ते? येस ना, तूच विचारलं होतं ना त्या दिवशी. हा, ते फ्रॅक्शन मध्ये अजून डिटेल मध्ये आहे, बट इथे 3/4च विचारलाय त्यांनी 7,000चा. येस मॅम येस मॅम मी बोलतोय आणि जर बोल. ना कारण ते 12 लिहिलं आणि इथं 22 लिहिलंय. येस, पण बघ म्हणजे मी थोडस स्टडी केलाय. मी तुम्हाला शिकवण्याच्या आधी ना मी पूर्ण पुस्तकाचा स्टडी करते. सो जे ऑप्शन नंबर आहे ना सेकंड वालं इनकरेक्ट म्हणून मेन्शन केलंय, पण फर्स्ट आता त्याच्यामध्ये ए आणि बी, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही ऑप्शन इनकरेक्ट आहेत. बरोबर, तसं बघायला गेलं तर, कारण हे पण ऑप्शन इनकरेक्टच आहे ना. हे ऑप्शन करेक्ट कसं काय म्हणतो तू सांग बरं? का तू एकच ऑप्शन रीड केलं फर्स्ट नंबरचं? मॅम सगळे सगळे रीड केले. मला सांग सेकंड नंबर. 2 मिनिटं सगळे हात खाली करा. 2 मिनिटं राजवीर. सेकंड ऑप्शन बरोबर कसं ते मला एक्सप्लेन कर. चल, हे सगळं काहीच लक्षात ठेवू नको. तू आन्सर काढलंस ना, सो सेकंड ऑप्शन करेक्ट कसं आहे ते सांग मला. इट्स ओके. हा, चलो कसं बरोबर आहे सांग. 3/4 ऑफ 7,000. मॅम मी तुम्हाला दाखवतो थांबा. नाही दाखवू नको. 3/4 and 7,000 असतं ना तर एक वेळ बरोबर आलं असतं, पण तिथे शब्द काय ऑफ आहे, तिथं ऑफ म्हणजे 7,000चा तिसरा भाग पाहिजे त्यांना. 3 भाग पाहिजे 7,000चे. क्वेश्चन लक्षात घे. तुला समजते मी काय बोलतेय? ओके हा, मग सेकंड नंबर समजत आहे का? समजतंय? 100 3/4 ऑफ 100 म्हणल्यावर तू काय सांगशील? 3/4 ऑफ 100 हा, काय सांगशील मग? 75. हा, मग 3/4 ऑफ 7,000 म्हटल्यावर तू काय सांगशील? हे वालं. बरोबर ना? बरोबर ना? पण तिथे आन्सर मध्ये त्यांनी काय दिलंय? 7,000 चे 3/4 म्हणजे त्यांनी 7,000च्या वर नंबर गेलाय तो. बरोबर ना? येस. आता तू काय कर माहिती का, हा क्वेश्चन आता लिहून घेतला ना, त्याला स्टार कर. हा, क्लास संपल्याच्या नंतर परत एकदा चेक कर. तुझं जे म्हणणं आहे ना ते बरोबर आहे, पण त्यामध्ये प्रिंटिंग छोटीशी मिस्टेक असल्यामुळे तुला कन्फ्युजन झालं आणि तू काय केलं, फक्त फर्स्ट ऑप्शन वाचलं आणि सेकंड ऑप्शन व्यवस्थित नाही वाचलं. तुला वाटलं की आता उत्तर भेटले, पुढचं वाचलं नाही तरी चालतं. इजंट इट? होतं असं, बऱ्याच वेळेला होतं. आपल्याला पहिलंच ऑप्शन दिसलं. 2 मिनिटं त्रिशा, 2 मिनिटं खाली हात कर. 2 मिनिटं. आपल्याला ऑप्शन वाचताना काय होतं माहितीये का, पहिले 1-2 मध्ये उत्तर सापडलं की आपण पुढचे ऑप्शन्सच वाचत नाही. तसं नाही करायचं, सगळे ऑप्शन वाचायचे. मग तुला जेव्हा 2 ऑप्शन चुकीचे दिसतील ना, तर तू माझ्याशी विचारू शकतो की टीचर दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत, मग क्वेश्चन चुकीचा आहे का, काही अडचण आहे का? ओके. सो जिथं करेक्शन वाटलं मी करेक्शन सांगितलं तुम्हाला तिथे. ओके. नाव मूव टू द क्वेश्चन नंबर. तरीही काही वाटलं तर हर्षद, आय एम ऑलवेज हिअर टू सॉल्व युअर क्वेरीज. येस त्रिशा. मॅम डिव्हिजन मध्ये 3D डिवाइड केलं तर चालेल का? त्रिनी डायरेक्टली नाही. तो जो होल पार्ट आहे ना त्याचे 3 भाग पडतील. त्यांनी तिला 3/4 विचारलंय, म्हणजे 4 पैकी 3 भाग पाहिजेत त्यांना फक्त. क्वार्टर म्हणजे किती? 4. सर. बरोबर ना? पिझ्झाचे 4 पीस आहेत, त्या 4 पीस पैकी 3च पीस हवेत आणि तू जर का 3 नी डिवाइड केलं त्याला तर त्याचे फक्त 3 वेगळे वेगळे म्हणजे पिझ्झाचे 3च पीस पडतील. बरोबर ना? मग ते क्वार्टरचा पार्ट होणार नाही. तो क्वार्टरचा पार्ट होणार नाही. कीप इन माइंड क्वार्टर मीन्स 4. क्वार्टर मीन्स 4. 3/4 विचारले. ओके. जर का होलला 3 नी डिवाइड बोलले असते तर मग डायरेक्टली 3 नी कर. पण जर का क्वार्टरचा थर्ड पार्ट विचारलाय तर आधी क्वार्टर काढून घ्यायचा 4 नी डिवाइड करून आणि नंतर त्याला मल्टिप्लाय करायचं 3 नी, म्हणजे 3/4 पार्ट भेटतो आपल्याला. बरोबर? येस. हा क्वेश्चनला थोडंसं सर्कल करा. सर्कल म्हणजे स्टार करा. थोडीशी प्रॅक्टिस करा. येस राजवीर, कमिंग टू यू. चलो बोलो. 26 थर्ड आहे का?
अरे 26 कडे येतच होती ना मी. हा, मला वाटलं 25 मध्येच काहीतरी अडचण आहे तुला. येस, 26 चा थर्ड आहे ऑप्शन. आहे सगळ्यांचं? येस Yes. येस येस Yes. येस. ओके, हर्षद Yes, येस, third option. त्रिशा येस. डन एव्हरीवन. व्हेरी गुड. चलो अनु. Yes. येस. कसं केलं रे? ओके चलो. किती वाजले? अरे 9 वाजून गेले. 9 वाजून गेले. इट्स ओके. बरं, आता उद्याच्याला संडे आहे. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी द्यायची आहे आजपासून रोजच्यासाठी. क्लास इज ओव्हर नाव. ऑन मंडे वी विल स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक. ओके. एक छोटीशी गोष्ट आहे, सगळ्यांना करायची आहे रेग्युलर बेसिसवर. कंपल्सरी करायची आहे. क्लास सुरू झाल्या झाल्या सगळ्यात अगोदर सगळ्यात ती गोष्ट चेक करणार. एक छोट्या मुलांची स्क्वेअर बुक असते ना, छोटीशी नोटबुक असते स्क्वेअर बुकची. Yes. हा, ती सगळ्यांनी उद्याच्याला परचेस करायची आणि रोज त्याच्यावर टेबल लिहायचे पेनानी आणि डेट टाकायची सगळ्यात वरती. म्हणजे तुम्ही मला कालचे टेबल आज नाही दाखवता कामा. इजंट इट? आलं लक्षात? रोज टेबल कंपल्सरी लिहायचे रोज. तुमची जेवढे तुम्हाला आज सपोज 15 पर्यंत लर्न आहेत. सो आज 15 पर्यंत लर्न करायचे आणि दर 4 डेजला एक नवीन टेबल ऍड करायचा. आफ्टर एव्हरी 4 डेज एक नवीन टेबल ऍड करायचा. आणि असं नाही की फक्त लिहायचे 15, 20, 30 मिनिटं लागतील असं नाही. त्यासोबत स्पीड मध्ये लिहायचं. ओके. आज तुमचे 10 मिनिटात होत आहेत, तर 10 दिवसानंतर तुमचे 5 मिनिटाच्या आतमध्ये तेवढे टेबल झाले पाहिजे. किती मिनिटात झाले पाहिजे? 5 मिनिटामध्ये. ओके. प्रिव्हियस स्टुडंट तुम्हाला पण सांगितलेलं, पण एवढं युटिलाइज नाही करण्यात आलेलं आहे. तर यावेळेस मला कुठलीही हलगर्जी चालणार नाहीये त्या गोष्टीमध्ये. ओके. टेबलचा होमवर्क रोजच्यासाठी कंपल्सरी. मी सांगो न सांगो, क्लास सुरू झाल्या झाल्या मी चेक करणार विथ डेट. एव्हरीवन शुड कीप इन माइंड. ओके. आले लक्षात? उद्या सकाळीच जायचं, स्क्वेअर बुक खरेदी करायची. मॅम माझ्याकडे आहे ऑलरेडी. येस येस, ज्यांच्याकडे नाही त्यांनी खरेदी करा आणि उद्यापासून टेबलचा येस असेल तर कंटिन्यू करा, पण डेट सोबत मला टेबल्स पाहिजेत मंडे पासून. ओके. ओके चलो. मॅम मॅम तुम्ही क्वेश्चन पाठवता का? क्लासला याची हे नोट. एकेकाने बोला प्लीज. श्रेया बोल. तुम्ही जे क्वेश्चन पाठवतात ना ते सॉल्व्ह करायचे आहेत का रोज नोटबुक मध्ये? कंपल्सरी करायची. कंपल्सरी करायची. Ma'am. का त्याच्यातच सॉल्व्ह करायचे आहेत? श्रेया, तुम्ही ते बरोबर आहे, हर्षद करू शकतोस बेटा त्याच्यावर. तशीच पाहिजे. आणि एवढी चालेल का मॅम? म्हणजे चालतं बाळा, चालतं, काही हरकत नाही. चालतं. 100 पेजेस 200. येस तेजस बोल, काय म्हणतो? उद्या सुट्टी आहे का? हा, उद्या सुट्टी आहे. ऍक्च्युली आज पण सुट्टी असते, सॅटर्डे संडे सुट्टी असते, पण काल क्लास झाला नाही ना, त्याच्यामुळे आपण आज घेतलाय क्लास. ओके. उद्या सुट्टी असणार. ओके चलो, स्क्वेअर नोटबुक घाला आणि टेबल रोज लिहा. मॅम ओके. मी रोज सोडवते क्वेश्चन, ma'am. फक्त 2-3च चुकतात. बर ठीक आहे, चालेल. लिहून करत जा, नुसते गोल गोल नाही करायचे, ऑप्शन नाही करायचे. मला विथ सोल्युशन पाहिजे सगळ्यांचं. चलो, गुड नाईट, बाय बाय. मॅम 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 बोल ना हर्षद. चालेल का 200? अरे कोणती पण घे, संपली की आपण नवीन घेऊया. संपली ठीक की आहे. नवीन घेऊया, काही इश्यू नाही. मला फक्त डेट वाईज टेबल दाखव तू. ओके. ज्यांचं झालं त्यांनी एक्झिट करा. ओके. Bye, ma'am. चलो, गुड नाईट. येस, गुड नाईट. बाय मॅम. See you tomorrow. बाय मॅम. येस.